नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा शेवटचा भाग. या धड्याचं नाव आहे भौमितिक रचना. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. यात पाहणार आहोत कोणांची एकरूपता. आता कोणांची एकरूपता कशी ओळखायची ते पाहू. पुढे दिलेल्या कोणांचे निरीक्षण करून समान मापे असणाऱ्या कोणांची जोड्या लिहा. तर हे कोण आहेत? यामध्ये समान कोणाचे माप कोणाकोणाचे आहेत ते आपण एक साथ लिहू. तर 35 अंशाचा या 35 अंशाचा एबीसी हा कोण बनला. तर 35 अंशाचा अजून कुठला कोण आहे तर हा एसपीएम. तर आपण हे दोन्ही एकसारखे आहेत. 90 अंशाचा कोण हे दोन आहेत. तर एनआयटी आणि एसआरआय किंवा आयआरएस लिहिले तरी चालेल. तर हे दोन्ही सारखे आहेत. आणि त्यानंतर 100 अंशाचे हे दोन कोण एक दुसऱ्याची समरूप आहेत. ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात आणि कोणांची एकरूपता भुजांच्या लांबीवर अवलंबून नसते. ती त्यांच्या कोणांच्या मापांवरती अवलंबून असते. म्हणजे कोणांच्या भुजा कितीही लांब किंवा कितीही छोट्या असले चालतील, परंतु त्या दोन्ही कोणांचे माप एकरूप किंवा सारखेच असले पाहिजे. तरच आपण तेव्हा म्हणतो एक कोण दुसऱ्या कोणाशी एकरूप आहे. आता आपण सोडूया सराव संच 7. खाली काही कोण दिले आहेत त्यातील एकरूप कोणांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा. तर हे आहे एकरूपतेचं चिन्ह. तर चला आता यात कोण ए ओ सी दिलाय, त्याच कोणाचा एक कोण दुभाजकही दिलाय, त्यातून एक किरणही जाताना दिसते. तर हा कोण दुभाजक ह्या ए ओ बी, आता इथे पाहिलं तर हा कोण दुभाजक काढला तर हा ए ओ बी जो कोण बनतो किंवा त्याचे अंतर आहे किंवा त्याचे माप भेटते 45 अंशाचे. नंतर डी ओ सी याचे भेटते 30 अंशाचे. पी क्यू आर आहे 90 अंशाचा. त्यानंतर हा आर एस टी आहे 45 अंशाचा. एल एम एन आहे 30 अंशाचा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ए ओ सी आहे 90 अंशाचा. तर ए ओ सी आणि पी क्यू आर हे दोन्ही समान अंश झाले. तर पहिले एक रूप लिहिले. त्यानंतर 45 अंशाचे कोण कोण आहेत, हा आणि हा. म्हणजेच काय ए ओ बी आणि आर एस टी हे दोन्ही समान झाल्यामुळे आपण म्हणू की ते दोघे एकरूप आहेत. आणि 30 अंशाचे कोण आहेत तर डी ओ सी आणि एल एम एन हे दोन्ही एकरूप आहेत, कारण दोघांचे कोणाचे मोजमाप हे सारखेच आहेत. आता पाहूया वर्तुळांची एकरूपता. ज्या वर्तुळांची त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात. म्हणजे एक त्रिज्या समजा आपण एका वर्तुळाची घेतली 1 सेंटीमीटर, दुसऱ्या वर्तुळाला जर समजा एकरूप म्हणायचं असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा आपल्याला काय पाहिजे 1 सेंटीमीटर इतकीच. तेव्हाच आपण म्हणू शकतो ते दोन्ही वर्तुळ एकमेकांचे एकरूप आहेत. तर चला आज आपण काय शिकलो, कोणांची एकरूपता आणि वर्तुळांची एकरूपता कशी ओळखायची. कोणांच्या एकरूपतेसाठी कोणांचे मोजमाप किंवा कोणांचे माप महत्वाचे आहे आणि वर्तुळांच्या एकरूपतेसाठी वर्तुळाची त्रिज्या महत्वाची आहे. चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पुढचा धडा घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.